पहिला तास संपला आणि गोखले मास्तरांनी बोलावलं आहे असा निरोप आला तेव्हा वर्गाचा सेक्रेटरी एकदम दचकला. त्याच्या ध्यानात आले की मास्तरांनी आपल्याला जे काम सांगितले होते ते आपण मुळीच केले नाही. काल सुट्टी होती. या सुट्टीत 5-7 मुले घेऊन आपल्याला जवळच्या खेडेगावात जायला सांगितले होते. तेथे जाऊन गावचे काही रस्ते झाडून यायला बजावले होते. पण आपण विसरलोच. काल उडता जबिया सिनेमा नुकताच लागला होता. त्या गडबडीत ही भानगड डोक्यातच राहिली नाही. बहुधा मास्तरांनी त्यासाठी हाक मारली असणार. आता त्यांना काय सांगावे बुवा? मोठी पंचायत आली. आता निदान बाकीची मुले गेली होती का ते तरी विचारावे. सेक्रेटरीने जीभ बरीच लांब बाहेर काढली आणि दाताखाली धरली. डोळे मेंदूच्या बाजूला नेऊन किंचित विचार केला. मग त्याने वर्गातल्या एका मुलाला विचारले, ए जोश्या, काल गेला होता का रे सफाईला? आ? जोशी अजून डोळ्यांची चिपडेच काढीत होता. शाळा सकाळी असल्यामुळे त्याचे अजून बरेचसे महत्त्वाचे शारीरिक उद्योग करायचे राहिले होते. त्यामुळे त्याला सेक्रेटरीचा हा प्रश्न पहिल्यांदा ऐकूच आला नाही. तो मन लावून आपला उद्योग करीत राहिला. ए लेका, बहिराबेरा आहेस का? मग मात्र जोशी एकदम दचकला. वर तोंड करून म्हणाला, आ? काल गेला होता का सफाईला? जोशीने मान हलवली. नाही बुवा. का? वा, का म्हणजे? तूच तर म्हणाला होतास मी तुला बोलवायला येईन, मग आपण जाऊया म्हणून. आ हा रे, मी नाही आलो म्हणून काय झालं? तू जायचंस. आपण नाही बुवा एकटे जात कधी. गाढवच आहेस. आणि तू आला नाहीस ते? तू 7 गाढव आहेस. मूर्ख, नालायक, भित्री बागूबाई. तूच भित्री बागूबाई. अशी बोलाचाली झाली. दोघांनीही एकमेकांना वेडावून दाखवले. शेवटी सेक्रेटरीने नमते घेतले. जोशीचा नाद सोडून बाकींच्या मुलांजवळ हीच चौकशी केली. पण सगळ्यांनीच नकार घंटा वाजवली. कुणी सेक्रेटरी बोलवायला आला नाही म्हणून गेले नव्हते. कुणाला काल ताप आला होता. कुणाला घरच्या लोकांनी फार महत्त्वाचे काम असल्यामुळे सोडले नव्हते. एकूणच तात्पर्य असे होते की मास्तरांनी अगदी बजावून सांगून देखील जवळच्या खेडेगावात कुणीही गेले नव्हते. तिथे जाऊन गावच्या लोकांशी बोलायचं, गावची माहिती गोळा करायची आणि रस्ते झाडून परत यायचं. हे काम कोणीच केले नव्हते. मास्तरांनी निक्षून सांगून सुद्धा केले नव्हते. मग सेक्रेटरी फार घाबरला. गोखले मास्तरांना जर काही कळलं तर ते आपल्या अंगाची साले काढल्याशिवाय राहणार नाहीत हे त्याला ठाऊक होते. हे काम त्यांनी खरे म्हणजे आपल्यावर सोपवले होते. पण आपणच गेलो नाही. इतरही कोणी गेले नाहीत. आता त्यांना काय सांगायचे? शेवटी सगळ्या मुलांकडे हातवारे करून तो म्हणाला, ए, मी सांगतो रे त्यांना दडपून. काय? सफाईला गेलो होतो म्हणून सगळे. बरं का? बरं. कुणी काही बोलू नका. विचारलं तर गेलो होतो म्हणून सांगायचं. सफाई केली म्हणायची. बर बर. सगळ्या मुलांनी मान डोलवली. तेव्हा सेक्रेटरीला जरा धीर आला. त्याने मुलांना पुन्हा पुन्हा ताकीद दिली. आपण गेलो नव्हतो ही गोष्ट जर कळली तर शिक्षक आपल्याला बदडतीलच. पण हा हुमदंडगा सेक्रेटरीही आपल्याला शाळेच्या बाहेर चोपून काढील हे विद्यार्थ्यांना माहीत होतं. त्यामुळे कोणी काही विरोध दाखवला नाही. सगळ्यांनी एकमताने ही गोष्ट कबूल केली. सेक्रेटरीने कपडे जरा नीट केले. म्हणजे होते त्याच कपड्यांना टिचकी मारली. कॉलर थोडीशी सावरली. किंचित खाकरून हात पाठीमागे बांधून तो शिक्षकांच्या खोलीत गेला आणि गोखले मास्तरांना शोधू लागला. गोखले मास्तर यावेळी पूर्णपणे झोपी गेले होते. आराम खुर्चीवर अंग पसरून आणि समोर ओढून घेतलेल्या खुर्चीवर दोन्ही तंगड्या आदबशीर ठेवून ते झोपी गेले होते. शाळेत आल्याबरोबर पहिला तास ते कसाबसा घेत, पण मग त्यांच्या डोळ्यावर झापड येई. घाईघाईने केलेले जेवण हातीपायी उतरे आणि त्यांचे डोळे मिटूच लागत. शाळेतला हा दुसरा तास आणि तिसरा तास म्हणजे त्यांची फार आणीबाणीची वेळ असे. त्यामुळे दुसरा व तिसरा तास हा प्रकार टाइम टेबलमधून अजिबात काढून टाकला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. पहिला तास म्हणजे एकदम कसा 4थाच तास सुरू व्हावा, असे मध्ये काही असता उपयोगी नाही असे त्यांचे म्हणणे होते. तथापि सध्या तरी ही सुधारणा होण्याची शक्यता नव्हती. हेडमास्तरांनी एवढीच गोष्ट केली होती की गोखले मास्तरांना शक्य तेथे हे दोन्ही तास मोकळे सोडले होते.
त्यांची सोय पाहिली होती, कारण तास हे त्यांना असलेच तर ते वर्गातही कुशाल टेबलावर डोके ठेवून झोपी जात. ही सवय गोखले मास्तरांच्या इतकी अंगवळणी पडली होती की शनिवारी सकाळी शाळा असली तरी ते दुसऱ्या तासाला नियमितपणे झोपी जात. आता दुसरा तास चालू होता आणि गोखले मास्तर झोपेमध्ये पार बुडाले होते. निद्राभ्रमाशी त्यांची पूर्णपणे एकरूपता झाली होती. सेक्रेटरी त्यांच्या आराम खुर्चीच्या बाजूला जाऊन उभा राहिला. मग त्याने हळूच हाक मारली, "सर." पण पहिल्या हाकेला ओ देण्याइतकी गुरुजींची झोप लेचीपेची नव्हती. त्यांची झोप मुळीच भंगली नाही. शेवटी सेक्रेटरीने 4-5 हाका मारल्या. आवाजाची पट्टी हळूहळू वाढवली. तेव्हा कुठे त्यांच्या कानात त्या हाका शिरल्या. बावचळून एकदम जागे होऊन ते म्हणाले, "आ सर." "का रे गाढवा, का आलास मध्येच?" "तुम्हीच बोलवलं होतं ना सर मला." सेक्रेटरीने नम्रतेने केलेला हा प्रश्न ऐकून गोखले मास्तरांनी क्षणभर विचार केला. डोळे मिटून डोके खाजवले. मग त्यांच्या ध्यानात सगळा प्रकार आला. "अरे हो, याला आपणच पहिला तास संपण्यापूर्वी बोलवले होते, नाही का? आता आले ध्यानात. काल ग्रामसुधार सप्ताह होता. त्यानिमित्त आपल्याला मुले घेऊन खेडेगावात जायचे होते. पण आपले जायचेच राहिले. राहिले म्हणजे काय? जायचे नव्हतेच मुळी. नुसते मुलांनाच सांगितले होते. गेले असतील बहुतेक. आपण इतके सांगून ठेवल्यावर त्यांची काय बिशात न जातील? आता काय काय झाले ते एकदा विचारून घेतले म्हणजे झाले एकदाचे. सुपरवायझरच्या डोक्यावर एकदा ते मारले म्हणजे खलास, संपली एकदाची कटकट." मग डोळे उघडून किंचित पेंगत पेंगत मास्तर म्हणाले, "काय रे कनश्या, गेला होतास ना काल?" तोंडावर अत्यंत गरिबीचे भाव आणून कनसे म्हणाला, "होय सर, गेलो होतो ना आम्ही." "शाब्बास. किती मुलं होती रे?" मुलं?" करीत कनसे किंचित थांबला. त्याने जरा आठवल्यासारखे केले. हाताची बोटे मोजली. 7-8 मुले होती सर." "अन तू 9वा, होय ना?" कंच्याने ताबडतोब कबूल केले की आपणच 9वे होतो. त्यात काही संशयच नाही. "शाब्बास. म्हणजे 10-1 मुले होती म्हणेनास?" "10? सर 9 होती." "तेच रे. 10 काय आणि 9 काय? 9 आणि 10 एकच. काय?" एरवी गणिताच्या तासाला जर कंच्याने गोखले मास्तरांना सांगितले असते की 9 आणि 10 हे एकच आहेत, तर बहुधा गोखले मास्तरांनी त्याला कपडे बदलून यायला भाग पाडले असते. पण मास्तरांनीच आता दोन्हीतील अंतर नष्ट करून टाकल्यावर तो तरी बिचारा काय करणार? त्याने मुकाट्याने मान हलवली. "होय सर, 10 मुलं होती." "असं." गोखले मास्तरांनी खुश होऊन मान डोलवली. "बरं, झाडू कुठने घेतलेस?" "झाडू ज्याने त्याने आपल्या घरून आणले होते सर." "झाडू ज्याने त्याने आपापल्या घरून आणायचे असे ठरले होते. अगदीच कमी पडले तर गावातील लोकांच्याकडे मागायचे असेही ठरले होते." मास्तरांनी ते अगदी बजावून सांगितले होते. "प्रत्येकाने घरची केरसुणी आणली होती सर." "होय ना? ठीक. गावातल्या लोकांकडे मागितलं नाही ना तुम्ही?" "नाही सर." "बरं, आता नीट सांग, गेल्यावर काय काय झालं?" हा प्रश्न ऐकल्यावर कनसे थोडा वेळ थांबला. मग त्याने कालची हकीकत डोळ्यापुढे आणली, विचार केला आणि सविस्तर वृत्तांत मास्तरांना सांगितला. या वृत्तांतावरून मास्तरांना कळले की ही मुले काल भल्या पहाटे सायकलवरून 4-5 मैल गेली होती. बिबेवाडीत गेल्या गेल्या त्यांनी आपला झाडू, केरसुण्या काढल्या आणि गावातील 1-2 रस्ते झाडले. हे पाहून गावातल्यांना भारी कौतुक वाटले. त्यांनी सगळ्यांची चौकशी केली. सकाळभर हा कार्यक्रम झाल्यावर दुपारी मुलांनी लिंबाच्या गार सावलीत जेवण केले. गावची माहिती घेतली आणि संध्याकाळी सगळे सायकलीवरून परत आले. एकूण हा कार्यक्रम मोठा बहारीचा आणि मौजेचा झाला. सगळी मुले फार खुश झाली. हा वृत्तांत ऐकल्यावर मास्तरही भलतेच खुश झाले. त्यांना वाटले, आताच्या आपल्या झोपेचे खोबरे झाले ही गोष्ट खरी, पण मुलांनी काम चोख बजावले. आता काही हरकत नाही. मग मोठ्या खुशीत येऊन मास्तरांनी विचारले, "बरं, पण काय रे? गावातील लोकांनी तुम्हाला काही दूध बीध दिलं की नाही?" दूध?" "हा म्हणजे दूध. आपलं खाऊ पिऊ काहीतरी." "नाही बुवा." पुढचे प्रश्न टाळण्यासाठी कनशाने सांगितले, "अरे दिले असेल,
आठव नीट. गाढव. नाही बुवा. मग पुन्हा या वगैरे म्हणाले की नाही निदान? हो सर. मग तुम्हाला शाबासकी दिली असेल? होय सर. आपल्या शाळेचे नाव वगैरे विचारले की नाही त्यांनी? कुठले तुम्ही? असं नुसतंच त्यांनी. तोच. तोच त्याचा अर्थ तो. मग सांगितलं का नाव? शाबास. मास्तरांना एकंदरीत मोठे समाधान झाले. गावची काही माहिती मिळवली ना? तर एवढे बोलून कंशाने आणखी काही माहिती मास्तरांच्या कानावर घातली. त्याने गावची हकीकत अगदी अचूक आणि सफाईने सांगितली. एकूणच गावची वस्ती 2000. गावात काही रस्ते व काही इमारती आहेत. सगळ्या जातीचे लोक आहेत. बहुतेक लोकांचा धंदा हा शेतीच असावा, कारण आसपास जिकडे तिकडे शेतेच शेते दिसत होती. तेथे ग्रामपंचायत आहे, ती काम करते. गावात काही विहिरी आहेत, माणसे तेथून पाणी आणतात. सगळीकडे घाण बरीच होती, पण मुलांनी त्यातली बरीचशी काढून टाकली. मराठीच्या मास्तरांनी या मुलांचा खेडेगावातील एक दिवस हा निबंध घेतला होता. गोखले मास्तरांना हे माहीत नसल्यामुळे त्यांची खात्री पटली. मग मोठ्या खुशीने त्यांनी कंशाच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, बर बर, जा आता तू, तुझा अभ्यास बुडेल. कंसे निघून गेला आणि मास्तर पुन्हा झोपेत बुडाले. मधल्या सुट्टीत मास्तर जागे झाले. त्यानंतर ते डुलत डुलत सुपरवायझर देशपांडेंच्याकडे गेले. जवळच्या खुर्चीत बसून त्यांनी तपकिरीची चिमूट ओढली. मग रुमालात नाक शिंकरून ते म्हणाले, कालचा आमचा सफाईचा कार्यक्रम मोठा सुंदर झाला बरं का देशपांडे. श्री देशपांडे हे शिक्षक तर होतेच, पण सुपरवायझरही होते. शिक्षकांनी कुठलीही नवी वार्ता सांगितली की त्यांचे कान उंदरासारखे ताठ होत. पहिल्यापासून त्यांना सगळ्याच गोष्टींचा संशय येत असे. खोदून खोदून उभे आडवे प्रश्न विचारून ते त्यातील खरे खोटेपणा तपासून पाहत. गोखले मास्तरांनी आपल्या समोर बसून सर्र करून नाक शिंकरावे ही गोष्ट त्यांना मुळीच आवडली नाही. पण तिकडे दुर्लक्ष करण्याइतके मनाचे मोठेपण दाखवून ते म्हणाले, असं का? किती मुले घेऊन गेला होता? होती 10-15. म्हणजे 10 की 15? मला वाटतं. देशपांडे तीव्रतेने म्हणाले, वाटतं ही काय भानगड आहे? तुम्ही मोजली नाही वाटतं. पण गोखले मास्तर त्यांच्या आधी जन्मले होते. ते शांतपणे म्हणाले, मोजली तर. जाताना एकदा मुले मोजली आणि आल्यावर एकदा मोजली. बरोबर 12 होती. मी धरून 13 म्हणा ना. असं? मग ठीक. काय झालं? वा, आम्ही तिथं भल्या सकाळी जाऊन पोचलो. लगेच झाडायला सुरुवात. अजून गावची माणसं उठतायत ना उठतायत तोपर्यंत सगळे रस्ते चकाचक. थक्कच होऊन गेले ते लोक. इतक्या उशिरा उठतात ते लोक? छे बुवा, हे तुम्ही जरा. नाही, तसे उठले होते ते, पण बहुतेक मंडळी तांब्या वगैरे घेऊन बाहेर. आलं ना ध्यानात? ते परत येईपर्यंत आमचं काम कंप्लीट. मग मुलांनी केलेल्या कामाचे मास्तरांनी बरेचसे वर्णन केले. त्यांनी श्री देशपांडे यांना थोडक्यात इतकेच सांगितले की मुलांनी गावातील जवळजवळ सगळे रस्ते साफ केले. मुले यावेळी इतकी उत्साही होती की त्यांना आवरता आवरता आपण बेजार झालो. काही जण तर गावकरी मंडळींची घरंसुद्धा साफ करायला भराभर निघाले होते. खरोखरच यावेळी जर आपल्यापाशी थोडेसे सिमेंट आणि थोडेसे कॉन्क्रीट असते ना, तर मुलांनी गावचा एक रस्तासुद्धा श्रमदानाने तयार केला असता. पण हाताशी केवळ खराट्याशिवाय दुसरे काही नसल्यामुळे त्यांचा अगदी निरुपाय झाला. हा वृत्तांत ऐकून श्रीयुत देशपांडे यांना अर्थातच फार आनंद झाला. त्यांच्या नेहमीच्या गंभीर मुद्रेवर हास्य पसरले. शाळेच्या कुठल्याही गोष्टी ठरल्याप्रमाणे घडल्या की त्यांच्या तोंडावर एक दैवी तेज पसरत असे. तसे तेज आताही त्यांच्या तोंडावर पसरले होते. शक्य तितका मृदू आवाज काढून त्यांनी विचारले, वा वा, गावातल्या लोकांना मोठी पर्वणीच वाटली असेल ही. त्यांना भारी कौतुक वाटले असेल, नाही का? तर असे म्हणून गोखल्यांनी पुन्हा त्यांच्या देखत तपकीर ओढली, नाक शिंकरले. पण यावेळी देशपांड्यांचे तिकडे बिलकुल लक्ष गेले नाही. अहो, गावातल्या लोकांनी मुलांना खाऊ दिला ना. असं का? आता काय विचारावं? कोणी शेंगा दिल्या, कोणी बोरं. चंगळ झाली पोरांची. खरे म्हणजे मास्तरांना दूध दिले असे सांगायचे होते, पण दूध पचायला जरा जड जाईल असे त्यांना वाटले
आणि मग दूध देण्याचा कार्यक्रम त्यांनी रद्द केला. गावकऱ्यांच्या मार्फत त्यांनी मुलांना शेंगा आणि बोरे दिली. बरं, मग त्यांनी आपल्या शाळेची चौकशी केली का नाही? वा, केली ना. काही जणांनी तर माझ्याजवळ खाजगीत बोलून दाखवले. काय बरं? उद्या आमची पोरं फायनल झाली म्हणजे तुमच्याच शाळेत घालणार. फार खुश झाले बुवा. लोक कसे खुश झाले याच्या आणखी काही गोष्टी मास्तरांनी ऐकवल्या असत्या, पण तेवढ्या सुट्टी संपल्याची घंटा झाली. त्यामुळे ते जड अंतकरणाने उठले. लगबगीने बाहेर पडले. एक मोठा सुस्कारा सोडून शिक्षकांच्या खोलीकडे गेले. त्यानंतर श्रीयुत देशपांडे यांना झालेला आनंद बराच वेळ टिकला. त्या भरात त्यांनी अनेक चुका केल्या. टपाल टाकायला बाहेर गेलेला गडी उशीर करून परत आला, तेव्हा त्यांनी त्याला मुळीच खडसावले नाही. घरी जाऊ का असे विचारायला आलेल्या एका शिक्षकाला त्यांनी अगदी अनपेक्षितपणे जाण्याची परवानगी दिली आणि तक्रार घेऊन आलेल्या 4-2 मुलांशी अगदी मऊपणाने बोलून त्यांना परत पाठवून दिले. इतक्या सगळ्या चुका आटोपल्यावर नेहमीप्रमाणे ते हेडमास्तरांच्या खोलीत मोठ्या गडबडीने गेले. शाळा सुटायच्या आधी 1 तास हेडमास्तर घरी जात. त्यापूर्वी रोज ते त्यांना भेटत. त्यांच्या विनोदाला थोडे हसायचे. त्यांनी केलेल्या काही गोष्टी किती अचूक आहेत हे त्यांनाच नीट समजावून द्यायची आणि मग शाळेच्या फाटकापर्यंत त्यांना पोचवायला जायची. अशी देशपांड्यांची पद्धत होती. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी उरकल्यावर देशपांडे हेडमास्तरांना म्हणाले, आणि बरं का, 9वीच्या वर्गानं काल चांगला कार्यक्रम केला. बाकी तुमच्या योजनेची कमाल आहे हं. तुम्ही जसं म्हटलं अगदी तसं घडलं. शाळेचे हेडमास्तर अगदी तरुण होते. लाईफ मेंबर म्हणून नुकतेच ते परगावाहून शाळेत आले होते. योजना, हालचाली, प्रगती, उत्साह इत्यादी गोष्टी अजून त्यांनी आपल्या कोशातून पुसून टाकल्या नव्हत्या. त्यामुळे देशपांडे यांचे बोलणे ऐकून त्यांचाही चेहरा अंमळ खुलला. ते गडबडीने म्हणाले, असं? कसली बुवा योजना? वा, अहो, ग्रामसुधार सप्ताहाचा उपयोग करून घ्यायचा आणि शाळेची जाहिरात करून घ्यायची, नाव पसरायचं. अशी योजना नाही का परवाच तुम्ही काढलात? आता हेडमास्तरांना आठवलं. हां हां, बरं, मग? एका वर्गानं कुठल्या तरी एका गावी जायचं, तिथं सफाई करायची, गावची माहिती गोळा करायची आणि परत यायचं, असं सांगितलं नव्हतं का तुम्ही? हो हो, आता आलं लक्षात. त्याचप्रमाणे 9वी अचा वर्ग काल गेला होता बिबीवाडीला. मी गोखले मास्तरांना बजावून ठेवलं होतं तसं. वा, छान छान. अहो, त्या गावातले लोक भलतेच खुश झाले. शेंगा, बोरं, पेरू सगळ्यांना पिशव्या भरून भरून दिल्या त्यांनी. काय म्हणता काय? एक अक्षर खोटं नाही. असे म्हणून श्रीयुत देशपांडे यांनी हेडमास्तरांना या कार्यक्रमाचा संबंध तपशील विस्ताराने वर्णन करून सांगितला. त्याचा मतितार्थ असा होता की 9वी अच्या वर्गातली सुमारे 15-20 मुले काल बिबवेवाडीला गेली होती. त्यांनी गावातले सगळे रस्ते झाडून काढलेच, पण ग्रामपंचायत आणि चावडीही झाडली. तिथे गावकरी मंडळी रस्ता करीत होती, त्यात ही मुलांनी थोडीफार मदत केली. त्यामुळे गावातले लोक खुश झाले. पाटील तर फारच खुश झाला. त्याने सगळ्यांना घरी जेवायचा आग्रह चालवला होता, पण मुलांनी बरोबर डबे आणले होते. त्यामुळे सगळ्यांनी नम्रतेने नकार दिला. आपल्या शाळेची तर सगळ्यांनी भलतीच स्तुती केली आणि या संस्थेने आमच्याही गावात अशीच एक उत्तम शाळा काढून मुलांना वळण लावावे असा एकसारखा आग्रह चालवला. गावच्या पाटलाने मुद्दाम खोदून खोदून शाळेच्या हेडमास्तरांची चौकशी केली. त्यांचे नाव विचारले. असे श्रीयुत देशपांडे यांना पुढे सांगायचे होते. म्हणून शेवटी ते समारोप करताना म्हणाले, आणि सांगायची गोष्ट अशी साहेब की तिथल्या पाटलांनी मुद्दाम आपल्या गोखले मास्तरांच्या जवळ तुमची चौकशी केली. माझी? ती काय म्हणून बुवा? साहेब मुद्दाम अज्ञान दाखवून म्हणाली, माझा यात काय संबंध? वा, असं कसं? देशपांडे निषेधाच्या अर्थाने मान हलवून म्हणाले, हे सगळं तुमच्या योजनेचे फळ. तुम्ही सुचवलं म्हणून आम्ही केलं. आम्हाला काय हे सुचतं बिशात? हे ऐकून साहेब गंभीर झाले. त्यांना मनातून बऱ्याच गुदगुल्या झाल्या, पण त्या वर न दाखवता ते म्हणाले, खरं म्हणजे हे सगळं क्रेडिट मुलांना नाही का, त्यानंतर गोखले मास्तरांना आणि तुम्हाला. देशपांडे मास्तरांनी किंचित रागावल्याचा आविर्भाव केला. साहेबांची अतिनम्रता आपल्याला बिलकुल पसंत नाही असे दर्शवून ते सलगीच्या सुरात म्हणाले, हेच
हेच ते. म्हणजे सगळं करायचं तुम्ही आणि त्याचं श्रेय द्यायचं खुशाल दुसऱ्याला. म्हणजे काय? आपल्याला नाही बुवा हे पसंत. देशपांडे मास्तरांना जर यावेळी अधिक वेळ मिळाला असता तर त्यांनी साहेबांची योग्यता त्यांना आणखीन पटवून दिली असती. पंचवार्षिक योजनेच्या प्लॅनिंग कमिशनवर खरे म्हणजे तुमची नेमणूक होणे आवश्यक आहे हे त्यांनी पुढे सिद्ध करून दाखवलं असतं. पण तेवढ्यात कुठले तरी एक दोन पालक भेटायला आले आहेत असे शिपाई सांगत आला. त्यामुळे त्यांना आपले बोलणे निरुपायाने थांबवावे लागले. आलो हं परत मी, असं म्हणून ते लगबगीने तेथून बाहेर पडले. ते गेल्यावर साहेबांनी आपली खाजगी डायरी काढली आणि ती उघडली. टाकाचा दांडा तोंडात धरून त्यांनी किंचित विचार केला. मग सुरेख अक्षरात डायरीत लिहिले, ग्राम सुधार सप्ताह. 9वी अ च्या वर्गातील जवळजवळ सगळी मुले योजनेबर हुकूम बेबुवेवाडीत गेली होती. तिथे रस्ते, चावडी हे तर झाडलेच, पण लोकांना स्वच्छतेचे महत्त्वही घरोघर जाऊन पटवून दिले. गावकरी मंडळी फार खुश झाली. अगत्याने शाळेची व माझी चौकशी करून मुलांना भंडावून सोडले. सर्व मुलांना पिशव्या भरभरून शेंगा, बोरं, पेरू व फळफळावळ दिली. या गावी शाळेबद्दल सर्वत्र औत्सुक्य निर्माण झालं आहे. गावचे पाटील चांगले दिसले. कदाचित देणगी देण्याचा संभव आहे. एकंदरीत शाळेची प्रगती फार जोरात चालू आहे. लिखाण संपवून साहेबांनी डायरी मिटवून ठेवली. त्यांचे मन समाधानाने कसे काठोकाठ भरले होते. मग त्यांनी आपल्या योजनेची फाईल खणातून बाहेर काढून उघडून समोर ठेवली आणि काळजीपूर्वक पाहिली आणि मोठ्या समाधानाने शेवटी पुटपुटली, छान. आता पुढच्या आठवड्यात हरिजनवाड्याला भेट. धन्यवाद.